आज प्रत्येकाचे अनुभव ऐकून एकदम मन तृप्त झालेलं आहे. करू थोडीशी सेवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. सद्गुरु ब्रह्म चैतन्य मूर्ती, ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्ये, मोक्षमूलं गुरुकृपा. सर्व मांगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्याव्या सुबटा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तू मन माझे मीच काय करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कार मजे काते. आज बघा पर्व काळ आहे. प्रत्येक वर्षी जसा अनुग्रह घेतला ना तसं प्रत्येक वर्षी भाऊ इथं बसवते. किती उद्धार आहे संतांचं अंतकरण. जेव्हा चितपूरला जायचं होतं ना तेव्हा एकच मनात इच्छा होती का आपल्याला चितपूरला जायचंय. तेव्हा तुरकने मामा आणि अनु होते. जेव्हा गेल्यानंतर भाऊ म्हटले का कविता आल्यानंतर जेवण करा म्हणे. मला 5 वाजून गेले तर तुरकने मामानी जेवण आणि अनुनी जेवण नव्हतं केलेलं. संध्याकाळी बघितलं ना का बरं नसेल केलं, का नसेल केलं, त्यांच्या मनात का नाही आलं का आपण जेवण करून घ्या तिथं बघायला कोणी नाही. आता सगळ्यांनी घेतलं ना अनुभवाला का सगळ्या ठिकाणी तोच भगवंत आहे, कुठं नाही असं. पण मला थोडा वेळ झाला बरं का मला. आणि जेव्हा मी गेले तिथं मग मला वाटायला लागले आता जसं सांगितलं ना का ताई मी भाऊ गेल्यानंतर भाऊ नसल्यानंतर कसं होतं तसं माझ्या जीवाला झालं तिथं. तर मग जे गेल्यानंतर मला असं वाटायचं ताई पण लग्नाला गेलेले, भाऊ पण लग्नाला गेलेले. मग आता मी कोणाला जेव्हा जाते तेव्हा मनीषाताई सोबतच राहते बरं का. जेव्हा केव्हा गेले का मनीषाताई सोबत काही जरी विचारूच ठरलं मनीषाताईला विचारायचे, सुनील भाऊंना विचारायचे, मग तिथून पुढं कार्याला हे करायचे. तोपर्यंत मी मनाने, कारण की मनाचं कारभार नाही आहे. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे का मनाच्या मार्गाने जायचं. मी तर माऊलीने पण ते सांगितले जोपर्यंत आपण मनाच्या मार्गाने गेलो ना काहीच सफल नाही होणार मार्ग. कारण की इथं शरण नाही. अर्जुनाला सुद्धा सांगितलेलं होतं ना जेव्हा फक्त असा तर जो जाव शरण, तसे जेव्हा शरण जातं महाराज तसं फक्त आवडतो. तेवढं मनाला कळायचं का मग करायचं. मग आता काय करायचं, तिथं तर भाऊ पण नव्हती, कोण नव्हतं, ताई पण नव्हते. तेव्हा मांजर होती बरं का, काहीच नसतं होत. हे सुद्धा अनुभवलेलं आहे. जेव्हा मांजर होती महाराज ती मांजर ना सारखी मेव 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 सारखी करायची. तुला का नाव म्हणे चहा ठेव म्हणे कविता. मी म्हणायची ती इतकी खेटायची कारण की मी ताईला जेव्हा जाऊ ना तेव्हा अशी गरज भेट घेतल्याशिवाय कधीच मला पोट नव्हतं भरत. कारण की असं तेव्हा मी गेले ना तेव्हा मांजर इतकी इकून तिकडे जाय तिकून इकडे जाय तिकून सारखी मेव मेव करायची. संध्याकाळी भाऊ आले तेव्हा भाऊंना सुद्धा सांगू राहिली की मला आता काहीच भासलं नाही. कारण की त्यांची तेव्हा असं भगवंत कुठं नाही का मांजर सुद्धा तोच भगवंत होता महाराज. अहो तिथं गेल्यानंतर निसं मेळावा नसतो महाराज. हा डोळ्याने जसा अनुग्रह घेतला ना तसा अनुभवला महाराज. नवे त्यांनी सगळं मंदिर इतकं खटाटो करते मेळाव्यासाठी इतकं काही. पहिल्यांदा जेव्हा अनुग्रह नव्हता ना तेव्हा मेळावा म्हणजे सुद्धा माहीत नव्हतं महाराज. कारण की मेळावा नाही हा परमार्थाने आम्हाला फक्त संसाराच्या गोष्टी माहीत होत्या आणि ते विषयाच्या गोष्टी माहीत होत्या. आणि आता इथं जेव्हा अनुग्रह जसा घेतला ना तसं हा विषयाच्या गोष्टी कडू लागायला लागलं महाराज. अजिबात आता असं विषयाच्या माणसाजवळ बसावं नाही वाटत महाराज. आता जरी नाही म्हणलं पुढे येऊन नको बसू तरी बसणारच. कारण की ही ताकद मला फक्त माझ्या सद्गुरूंनी दिलेली महाराज. महाराज इतके कष्ट घ्यायचे आता तर जसंचे तसंच महाराज. कसं जसं दादांनी जसंचे तसं भाऊंपर्यंत कसं पोहोचवलं वाघाच्या जबड्यातून तसंच आपल्याला साधं वाटतं महाराज. का तर बंटी भाऊनी किती तिचं आपल्याला सगळ्यांना प्रत्येकाला फोन केलेला आहे. तसंच भाऊनी प्रत्येकाला फोन केलेला आहे.
तसं हे शक्य होत नाही महाराज. मग का करायचं? त्यांनी सुद्धा एवढा अट्टहास का बरं घेतला आपल्यासाठी महाराज? अहो इतका जितकं मी बघितलं ना, गुरुपौर्णिमेला प्रत्येकच काहीतरी भगवंताची कृपा आहे. प्रत्येक वेळेस मला संधी भेटते तिथं जाण्याची, प्रत्येक वर्षीच महाराज. इतके लाडके झाले ना, आज सुद्धा मला कसं यावं? मी 7 दिवस चिचपूरला होते ना, आज कसं यावं ही सुद्धा इच्छा. पण मला आज घरची म्हणे पहिलं तर तू जाय म्हणे. घरचे थांबले महाराज, मला थांबतच नाही तर काय करणार आहे मी तिथं. तरी मागच्या वेळेस पायी आले, असं नको करू म्हणे, आज तू पहिल्यांदा जाय म्हणे. पहिल्यांदा जेव्हा महाराज अनुग्रह घेतला ना, अनुग्रहाची किंमत कळती महाराज. जोपर्यंत अनुग्रह नाही किंमतच कळत नाही माणसाला. हे माणसाचं पंचमहाभूताची बॉडी ही सुद्धा नाही कळत महाराज की नाशिवंत आहे का काय, हे सुद्धा कळत नाही. मेळ बसत नाही महाराज, का बसत नाही? कारण की अनुग्रह नाही. आणि अनुग्रह घेतल्यानंतर महाराज काय कळतं का जेव्हा सूत्रसंचालन कळतं. सूत्र म्हणजे काय, आपण कोण आहे, आपलं स्वरूप काय, आपलं स्वरूप शिव आहे. मग तेव्हा कळतं केव्हा? अनुग्रह घेतल्यानंतर. तोपर्यंत काही कळत नाही महाराज, आम्हाला काहीच कळत नाही बरं का. त्याच्यामुळे मी आज गोळीचं काही अर्थ घेतलं नाही. नवीन नवीन बघून सद्गुरू सगळे सांगून देतील, ही पण माझी ताकद आहे. पण आज का नाही? आज फक्त भाऊ म्हणे बोल, अनुभव बोल म्हणे. महाराज जेव्हा माझा अनुग्रह झाला तेव्हा माहीत पण नव्हतं ना अनुग्रह म्हणजे काय असतो. जेव्हा वैभूतीला भाऊ आलेले, भाऊंचं कीर्तन चालू होतं, तेव्हा भाऊंच्या समोर बसलेले होते. तेव्हा असंच मंडप उडाला होता बरं, म्हणून मला छातीला हात लावून सांगता आलेलं. अशी स्थिती झालेली होती. भाऊ म्हणे मंडप धरा म्हणे. तेव्हा कोणीच मंडप धरलेला नव्हता. आणि तेव्हा फक्त भाऊंनी हात फिरवला आणि एक वरती फक्त बोट केलेलं. तेवढंच बोट मी बघितलेलं आणि तेवढंच फक्त बघितलेले भाऊंचं. तेव्हा माझ्या मनाला झालं, कारण की मनाचं तेव्हा मन भगवंताजवळ गेलं महाराज. पहिल्यांदा काय जातं, मन जातं. तोपर्यंत काही कोणतीच गोष्टी होत नसतात. त्यावेळेस माझं मन गेलं का आज भाऊंकडनं आपण माळ घालू. मग काहीच नाही, भाऊ पोरं आलेले ते आमच्यासोबत. मग म्हटलं नाही, पहिलं पोराला पण माळ घालू आपल्यासोबत, कारण की भैयाचा माझा अनुग्रह सोबतच झालेला आहे. भाऊंनी जेव्हा अनुग्रह दिला मला तेव्हा मला सगळी स्थिती झाली. मग तेव्हा स्थिती झाली तर सासरे देवाला गेलेले होते आमचे. मग तेव्हा काय म्हणे, कोण बाबा हिला भेटला नाही, त्या बाबाच्याच नादी लागली एवढ्यापर्यंत बोललेले मला. पण आता ते शब्दात समजणार लागतात त्यांना. मग मी पहिल्यांदा म्हणायचे मला परमार्थ नाही कळालं तरी चालेल, पण आमच्या सगळ्या कुटुंबाला परमार्थ कळाल. आणि आज अशी वेळ आहे का महाराज आमचा इतका म्हणजे कुटुंब जे आहे ना, सगळ्यांना सगळ्या परमार्थ कळायला महाराज. आता असं कोणीच नाही का त्याच्यामध्ये त्यांना कळालेलं नाही महाराज. आणि तितकीच ओढ महाराज त्यांच्यामुळेच मी घरी सोडू शकते ना, आज इथं बसू पण शकते ना त्यांच्यामुळं. आणि माझ्या सद्गुरूंमुळेच इथं बसलेली आहे. महाराज जेव्हा आकार देतात महाराज आपल्याला, भगवंताचा जेव्हा अनुग्रह घेतला मग अनुभव यायला लागले महाराज. केव्हा जेव्हा अनुभव यायचे तेव्हा आम्ही अनुभव आले का पहिलं बंटी भाऊ फोन करायचं, का बंटी भाऊ असं काय होतं, काय असं होतं. कारण की इकडं माहीत नव्हतं अवस्था कशी होती. घरचे म्हणायचे नाही ही पोरगी अशीच करायला लागली, ही पोरगी तशी कारण की स्थितीच माहीत नव्हती महाराज. म्हणजे अनुग्रह घेतल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं, अशी स्थिती होती, हे काही माहीत नव्हतं. तर पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं असं ते बंटी भाऊंनी. जसं दादांनी जेव्हा हृदयात मंदिर बनवलं तेव्हा माऊलीचं मंदिर झालं महाराज. सोपं नसतं, कारण की दादांनी जसं तसं भाऊंनी जसं तसं आपल्यापर्यंत पोहोचवलं ना, तेव्हा याचं महत्त्व कळतं. तोपर्यंत काही महत्त्व कळत नसतं. किती बोलायला हवं, आज काही बोलायला थांबणार नाही, कारण की आज भाऊ बोलले लई प्रेम दिलं महाराज. जे काही कमी पडत असं ना, फक्त प्रेम आहे महाराज, बाकी काही कमी नसतं पडत. आणि कारण की ते संतांजवळ कोणतं असं साजूक तुप असतं म्हणून ते ते पण कळतं का महाराज. जरी असेल आता चिंतनाने होत असेल वाणीला काही थोडंसं, पण होईल हळूहळू. कारण की आत्ताच अनुग्रह घेतलेले थोडे पचायला पण वेळ लागतो ना, कारण की तरी सद्गुरूंची सगळ्यांवर कृपा आहे. जेव्हा बघितलं ना आपण, जेव्हा
गुरुपौर्णिमेला जातो महाराज, जो पहिला येतो का तितकंच प्रेम दिलेलं असतं, दुसरा येतो तितकंच प्रेम, तिसरा येतो तितकंच प्रेम, नवे जो शेवटा येतो तितकंच गुरूंचं प्रेम राहतं महाराज. मग कमी होतं का कोणावर? कधीच कोणावर कमी. भाऊजी तर बसलेले पण कोणावर नाही, सगळ्यांना दृष्टी एकच आहे महाराज. ही विशाल भाऊ आहो शब्द सुद्धा असे फुटायला सुद्धा ते होतं माहिती का. बोला ना. हा भाऊ सागरच आहे, बरोबर आहे. भाऊ हा सुखाचा सागर. तर महाराज एक दिवस असंच अनुग्रह हे चिंतन करायला बसली. सारखे चिंतन करत असताना ना माझ्या डोळ्याला सारखं पाणी यायचं. मी म्हणायचे भगवंतानं मला सगळं सुख दिलेलं आहे, पण माझ्या डोळ्याला पाझर का बरं येतो, असं काय व्हायचं, इतकं पाझरायचं. आजच भगवंताच्या कृपेने सांगू नाही अनुभव बरं का, कारण की नाही काही अनुभव सांगा, पण सारखी चिंतनाला बसली ना मला इतकं पाझरतो तर ते भगवंतालाच माहिती. मग एक दिवस असंच म्हटलं आता सांगायचं नाही, आता इतका त्रास दिला म्हणते मला सगळे अनुभव सांगून देते म्हटलं. मग आता एक दिवस ना असंच भाऊंचा फोन आला. मग आता तरी वाटायचं काय करावं, पण मी म्हणायची त्यांना सगळं माहिती आहे का, त्यांना अशा कोणत्या गोष्टी नाही का माहीत नाही, आणि चालू आहे तर त्यांच्या सत्तेनेच चालू आहे ना, मग काय अडचण आहे. मग त्यांचा भाऊंचा फोन आला. मग भाऊंना विचारेल भाऊ असं का होतं मला का सारखं डोळ्यातून पाणी, सगळे तुम्ही तर सगळं काही केलेलं आहे, अनुग्रह झाला बरोबर झालं, मग का बरं माझी स्थिती अशी हे होत नाही. मग असं व्हा. मग भाऊ सांगत होते कोणत्या माठातलं पाणी लागेल तेवढा एक शब्द सांगितला ना, थोडा अंतकरणाला मी वाटलं. परत जसं तसं चिंतन चालून दिलं, कारण की देवाला काय आवडतं फक्त चिंतन, दुसरं काही नाही. बाकी माझ्याकडनं दुसरं काही होत नाही महाराज. पहिल्यापासून मी फक्त राम करता ठेवायचा, तेवढंच राम करता ठेवते, सगळं ते त्याच्या सत्तेने चालतं ना, मग फक्त तेवढाच भाव ठेवत राहते. मग असं हे झालं का मनामध्ये का आपल्यालाच घरात पोरं म्हणायचे का अभंग म्हणून, तेव्हा कंठ लाटायचा, सारखं कंठ लाटतो, कारण की मी अभंग म्हणायचं सुद्धा असंच होऊन जातं, कंठ लाटून जातं. बरं म्हणते आता तू बंदच करून टाक. मग आता कसं म्हणायचं, पण मग ते भगवंत भाऊ म्हणे काहीच नसतं होत म्हणायचं. त्यांच्या देखत म्हटलं का त्यांचं पण मन समाधान होतं. आता काही कोणत्याच गोष्टीची अडचणच ठेवली नाही मला भगवंतांनी, कारण की आतून मला मोकळंच केलं, बाहेरून मोकळंच करून सोडलेलं, काहीच नाही. तोच भाव प्रत्येकाच आहे महाराज, कोणाच नाही, कोणाला अनुभव नाही आलेला. जसा अनुग्रह ज्यांनी घेतला ना मामा बंटी भाऊ, प्रत्येक धर्म मंडपामध्ये तसं बसू शकत नाही हे, कारण की कार्य धर्माचंच आहे, हे कार्य धर्माचं आहे. आणि इथं जागा बनायचं प्रत्येक वेळेस संत सांगायला उठा जागे वा स्मरण करा पण त्यांना आता भावी चरणी ठेवा. मग आता कुठं ठेवा, चुकी आता जन्माच्या कुठं ठेवायचं, सद्गुरूंच्या माथं ठेवायचं ना. या आता सागर भाऊ यांचं सारखं इतके सगळ्यांचं बघा ना तुम्ही, प्रत्येकाचा भाऊंचं मुखातून दुसरं काही निघत नाही, का निघत नाही कारण की राहिलंच नाही महाराज आता. आणि आता असं वाटतं काहीच नाही, फक्त भाऊंचंच ऐकावा, इथं कोणी सांगत असलं तेवढंच ऐकावं. खूप मन असं हलकंच होऊन गेलेलं आहे. एवढं वजन मी खरंच हलकी झाले, तर करून घेतो फक्त परमार्थ महाराज. नवीन मी अनुभव सुद्धा लेवकत बघितलं. उद्या जर म्हटले ना औरत लवकर जायचं थोडं जरी, कारण की भगवंताला थोडं जर वेळ दिला त्याच्या दुप्पट काम लांब होतं, आणि तिचं उलट लेट गेली का त्याच्यापेक्षा दुप्पट लवकर काम होतं. कारण की त्याच्यासाठी वेळ जर काढला ना तो आपल्यासाठी हमखास वेळ काढल्याशिवाय राहत नाही महाराज. बरं आज सगळ्यांनाच प्रवचन बस आज थांबते, भरपूर बोलले जाते. कुंडली कर हरिष्ठाल श्री रामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. त्याच्यानंतर हरिभक्तपरायण प्रसाद भाऊ कडलग संगमनेर. चला धन्यवाद ताई. नाथबाबांनी एक भागवतामध्ये ओवी वापरली, जो मोलेमध्ये राखाय
जो 10-20 रुपयाची मदिरा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. 10-20 रुपयाची जो पोटात गेल्यानंतर तो 10 जणांना बोलवू देत नाही. जो मोले मदिरा खाय तो मदिरानंदे गाय नाचे. ज्याने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवीर आहे आवरला. जो 10 रुपयाची दारू पिऊन 10 जणांना बोलू देत नाही. आणि ज्यांनी ब्रह्मानंद सेवन केलेलं आहे ती ही स्थिती बरं का. म्हणून आम्ही भाग्यवानी महाराज काही आपल्याला याच डोळ्याने याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हरे राम हरे राम.